मित्रांनो नमस्कार. मी संतोष शिंदे एकदम सामाजिक विषय घेऊन आलेलो आहे. कारण सध्या आपली तरुणाई खास करून गुन्हेगारीकडे वळली जाते. छोटी छोटी 18 वर्षाच्या आतली मुलं गुन्हेगारी जगताचे बादशाह होत आहेत. काही जणांचं भाई दादा हे अशा पद्धतीचे गुंड हे आयडल त्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. परंतु हे सगळे भाई हे सगळे गुंड ज्यावेळेस पोलिसांच्या ताब्यात असतात किंवा पोलीस त्यांना पकडतात, एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक होती आणि ज्यावेळेस हे जेलमध्ये जातात आणि हे असे गुन्हेगार असतात की ज्यांना म्हणजे लाईफ लागलेली असते. कोण मर्डर मध्ये असतं, कोण हाफ मर्डर मध्ये असतं, कोण वेगळ्या वेगळ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये असतं. कुणी जवळच्या लोकांची हत्या केलेली असते, कुणी शत्रुत्वातून हत्या केलेली असते, कुणी कुटुंबातल्या लोकांची हत्या केलेली असते, फसवणूक केलेली असते, अपहरण केलेलं असतं. काहीही गुन्हेगारी म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही. आणि मी आज दैनिक पुढारीला एक बातमी वाचली, लेख वाचला आणि मला आश्चर्य म्हणजे एक वकील म्हणून सुद्धा आश्चर्य वाटलं आणि आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला की आमच्या वेगळ्या वेगळ्या कारागृहातली जी कैदी नावाची मंडळी आहे हे 80% लोक डिप्रेशन मध्ये आहेत. 80% लोकांना त्यांचे नातेवाईकच भेटायला येत नाहीत. सोडून दिलं नातेवाईकांनी, नाद सोडला. 3% जे कैदी आहेत ते मानसिक दृष्ट्या ग्रस्त झालेत, म्हणजे त्यांच्या डोक्यांवर परिणाम झाला. आता काही गुन्हेगार किंवा काही कैदी असे आहेत, कुटुंबाने पाठ फिरवली परंतु त्यांनी गुन्हा केलाय का, गुन्ह्यामध्ये कुणामुळे तरी अडकले का, विनाकारण एखादा गुन्हेगार मित्र असतो आणि त्या गुन्हेगार मित्राच्या सोबत राहून सुद्धा हा गुन्हेगार झालेला असतो. ह्याचा सहभाग 2-5% जरी असला आणि पोलिसांनी जर सगळ्यांवर चार्ज फ्रेम केला, अटक केली, त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केलं, पुढं काय? आज तुम्ही पाहताय जी गुन्हेगारी जगतामध्ये जगतायत किंवा जी 2 नंबरचे व्यवसाय करतायत किंवा जे फसवणूक करतायत, लोकांना लुबाडतायत, असंख्य पद्धतीचे वेगळे वेगळे गुन्हे घडतायत, सायबर क्राईम आहे वगैरे सगळ्या. आणि काही तर लोक असे आहेत जे पहिल्यापासूनच मानसिक दृष्ट्या हे डिस्टर्ब आहेत, म्हणजे ते थेट वेड्यांच्याच हॉस्पिटलमध्ये किंवा एक कैदी बनूनच तिथं त्यांना ठेवलं गेलेलं आहे. त्यांना तर त्यांचे नातेवाईक विचारत नाहीतच, पण ह्या चांगल्या लोकांना सुद्धा, भले ते गुन्हेगार आहेत पण नातेवाईक त्यांना विचारत नाहीत, भेटायला येत नाहीत. म्हणजे वर्षानुवर्ष ही लोक जेलमध्येच कुजलेली असतात. मी आतापर्यंत जे बोललो ही गोष्ट वस्तुस्थिती झाली. पण हे गुन्हेगार झाले, यांनी गुन्हा केला, हे कुणामुळे अडकले? बलात्कार असेल, कौटुंबिक छळ असेल किंवा हिंसाचार असेल, मारामारी असतील, आर्थिक फसवणूक असेल, अपघात असतील, कुठल्याही गंभीर स्वरूपाचे गुन्हे, गुन्हा म्हणजे त्याला पनिशमेंट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हे करता त्यावेळेस आता जी छोटी छोटी 16-17 वर्षाची लहान मुलं असतात, यांना अटक केली एखाद्या गुन्ह्यामध्ये तर ह्यांना ज्युएनाईल कोर्टामध्ये त्या ठिकाणी शिफ्ट करतात. 18 वर्ष पूर्ण झाले आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील तर त्यांना शिक्षा पुढे कंटिन्यू होते, कारण ते सतत तसले गुन्हे करतात. आता मोठी मोठी जी शहरं आहेत तिथं ह्या गुंडांच्या फार मोठ्या टोळ्या आहेत. मग त्या टोळ्यांचं काही लोकांना अट्रॅक्शन आहे. काही लोक म्हणजे आपले दहशत त्या भागात होते या अर्थाने ते त्या स्टाईलनं जगतात. पण ही सगळी माणसं कधी विचार करतात का आपल्या आईवडिलांची काय परिस्थिती असेल, भावा बहिणीची काय परिस्थिती असेल? आपण अचानकच एखादा गुन्हा करून जर आतमध्ये गेलो तर त्यांना काय दुःख सहन करावे लागत असतील. जे दहशतवादी असतात, नक्षलाईट असतात किंवा जे दहशतवाद्यांना मदत करत असतात, वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यात सापडतात किंवा NIA किंवा इतर केंद्रीय
स्टेट कुठलीही एजन्सी असो अशा लोकांना पकडतात. ह्यांच्या डोक्यात विष कालवून ह्यांना उद्ध्वस्त करून टाकलेलं असतं, म्हणून हे कुठलेही वाईट धंदे करतात. आता मी ही बातमी वाचत होतो, अशा गुन्ह्यामध्ये जर काही लोक अडकली तर कुटुंबाचं काय, कुटुंबाला कुणी विचारतं का नीट? थेट म्हणतात ह्यांनी एका दहशतवाद्याला त्या ठिकाणी जन्म दिला. तसंच जी गल्लीबोळातली गुन्हेगार असतात किंवा इतर कुठेही कुठल्या गावखेड्यात रोज गुन्हे घडतात, पण हे ज्यावेळेस आतमध्ये जातात कुटुंब रस्त्यावर येतं, कुटुंब उद्ध्वस्त होतं, होत्याचं नव्हतं होतं. म्हणजे मला एवढंच सांगायचंय, तुम्ही एखादा गुन्हा किंवा एखादी दहशत निर्माण करण्यासाठी जमिनीच्या वाद्यावरून हत्या करतात, अनैतिक संबंधामधून हत्या करतात, संशयावरून हत्या करतात, अहो मुंडकी छाटतात, शरीराचे बारीक बारीक तुकडे करतात. ही कसली गुन्हेगारी सध्या वाढली. नंतर ह्यांना कोण विचारतं का? बलात्कार करणारे किंवा लैंगिक छळ, अत्याचार, शोषण करणारे काही क्षणापुरते त्या पद्धतीनं वागतात, नंतर यांना जामीन सुद्धा कोणी घेत नाही. मग हे सडतात आतमध्ये. आणि मी आता ही बातमी पाहत होतो, 80% कायद्यांचे नातेवाईक त्या गुन्हेगार वृत्तीच्या त्या कायद्याला थोबाड सुद्धा त्याचं बघत नाही. मग ते काय करणार? फर्स्ट स्टेशन मध्ये 3% कैदी हे मानसिक दृष्ट्या, मी जे मगाशी सांगितलं, ही परिस्थिती का आली त्यांच्यावर, त्यांनी स्वतःहून ओढावून घेतली. समजा एखाद्या घरात 2 मुलं आहेत, एक मुलगा तिकडे गेला, दुसऱ्याने कितीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पोलीस सुट्टी देतात का? आणि समजा जर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या कुटुंबाला फेस करावं लागत असेल, कारण तुम्ही बरीच गुन्हेगारी बघताय, मोठे मोठे डॉन लोक म्हणणारे सुद्धा ह्यांचे शत्रू लांबचे आहेत का? एकमेकांचे शत्रू असतात. आता तर सध्या ट्रेंड सुरू आहे, मध्ये मोहळांची हत्या त्यांच्याच जवळच्या माणसांनी केली. म्हणजे इतकी गुन्हेगारी प्रकरण भयानक वाढलंय, ह्यांच्यातच शत्रू असतात. मला सांगायचं काय, तुम्ही जर वाईट मार्गाला लागला, तुमची जर संगत वाईट असेल किंवा तुमच्याकडून वाईट कृत्य घडलं, तर त्याचे परिणाम काय होतात त्याचं एक उत्तम उदाहरण या बातमीमध्ये त्या ठिकाणी मला ते पाहायला मिळालं. आणि मला इतकं म्हणजे आश्चर्य वाटलं की इतकी जर भयानक प्रकरण असेल. आता आपण एक सिनियर वकिलांकडे ज्यावेळेस आपण जातो किंवा मी माहिती घेतली मगाशी, ते म्हणले असे काही कैदी आहेत जेलमध्ये, जामीन घेऊ शकत नाहीत, त्यांना काही कळत पण नाही आणि त्यांची जामीन घ्यायला पण कोणी नाही. काही लोकांना शिक्षा झाली, सगळं झालं, त्यांना सोडवायला सुद्धा काही नाही. काही लोकांना जामीन मिळू शकतो, पण ते नातेवाईक, कारण त्या कुटुंबाचं जी एक इज्जत असते बघा, गरीब असू द्या किंवा कुणीही असू द्या, त्या लोकांना जगण्यासाठी काय असतं, सन्मान किंवा हक्काची चतकोर जरी भाकरी असेल तरी ते सन्मानाने खाऊ शकतात. पण तिथं जर अब्रू गेलेली असेल तर मात्र त्यांचं जगणं मुश्किल होतं. हे जे नातेवाईक जात नाहीत ना त्या गुन्हेगारांना भेटायला, त्याचं कारणच ते की त्या लोकांचं जगणं मुश्किल करून टाकलेलं असतं. आणि बहुतांश हातावर पोट असणारी गोरगरीब कुटुंबातली किंवा वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यात विनाकारण भरटलेली किंवा गुन्हा करणे ज्यांचा धंदा आहे, त्यांचे बाकीचे सुद्धा त्यांना वैतागलेले असतात. मला एवढं सांगायचंय शेवटी, मी ती बातमी वाचल्यानंतर मला असं वाटलं की याच्यावर आपण बोललं पाहिजे. त्याचं कारण सुद्धा असं आहे की चांगले नागरिक म्हणून, चांगले व्यक्ती म्हणून, किंवा आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे म्हणून तरी चांगलं जगा, मुलाबाळांसाठी, आई वडिलांसाठी, बायका लेकरांसाठी. चुकीच्या पद्धतीनं जर ह्या अशा घटना तुम्ही केल्या, ते म्हणतात ना, घर का कुत्ता घर का, धोबी का कुत्ता घर का न घाट का, ही तीच परिस्थिती आहे. कोणी विचारत नाही. आणि मग आम्हाला त्या वाचावं लागतं की हे अशा घटना घडल्यात. हे असे सगळे गंभीर प्रकार शहराच्या कुठल्याही भागात
उच्चभ्रू सोसायटीत असेल, मध्यमवर्गीय कुटुंबात असेल किंवा गोरगरीब झोपडपट्ट्यांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये असतील, परिस्थिती जर तुम्ही कुटुंबावर जर संकट आणलं, तुम्ही जालो आतमध्ये, म्हणजे मागच्यांना भोगावं लागतं ना, मग त्याचे हे तुम्हाला फीडबॅक मिळतात, तुम्हाला कुणी विचारायला येत नाही. त्याच्यामुळे वाईट काही करू नका, एवढीच माफक अपेक्षा आहे. कारण वाईट केलं तर मग वाईट होतं आणि मग कुणीही विचारायला येत नाही. जबाबदार व्यक्ती म्हणून थोडं वागलं पाहिजे, तर तुमचा, कुटुंबाचा किंवा परिवाराचा काहीतरी चांगला विकास होईल. अन्यथा सगळं उद्ध्वस्त होईल. सगळे भूलभुलैया आहे. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुमचा करिअरचा आणि अख्ख्या तुमच्या स्वप्नांचा चुरडा होऊन जातो, चक्काचूर होतो आणि वाचवायला कुणी येत नाही. विचार करा. धन्यवाद.